नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मोहित आणि मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत वेट अँड जॉय लोणावळ्याला. गाडीची केली पूजा आणि थेट गाडीत बसून निघालो आम्ही वेट अँड जॉयसाठी. एक्साइटमेंट इतकी होती की आम्हाला लवकर जायचं होतं, त्यामुळे आम्ही मग समृद्धी मार्गाने गेलो. थोड्या वेळ तर चुपचाप बसलो, मग काय धिंगाणा सुरू करून टाकला ना भाऊ यांनी गाडी. आम्ही लोक इतकं नाचलो की एकदम एनर्जी संपून गेली. मग काय थांबलो आम्ही जेवणासाठी. यालने म्हटलं लवकर लवकर जेवण, डबल बसा गाडीत आणि पटकन जाऊ म्हटलं वेट अँड जॉय करिता. बस जेवण झालं, बसलो गाडीत, एकदम निघालो डायरेक्ट वेट अँड जॉयसाठी. कुठंच नाही थांबलो मधात, डायरेक्ट पोचलो वेट अँड जॉयले. तर ज्यांना खोटं वाटत होतं आम्ही वेट अँड जॉय चाललो, पाहून घ्या आम्ही खरं चाललो आहे वेट अँड जॉयमध्ये भाऊ. तर गेल्या गेल्या झालं फोटोशूट सुरू. मस्त 2-4 फोटो काढले आणि गेलो सरळ आतमध्ये. तर आमच्यासोबत होते सच्या, गीतेभाऊ, पजाभाऊ, ग्रुप लीडर पाथरोळे, वैभवी, कोल्हे, छोटा पॅकेट आणि हे येत होते 2 सेट लोक, जोगी भाऊ आणि लोंडे भाऊ. आणि मग 2 मागून आले, मिनोजन प्रियांशू. आम्ही काढली होती ऑनलाईन तिकीट. ती होती मग ते पट्ट्या, हे पट्ट्या लावून राहिलं नाही, होती 1700 रुपयाची तिकीट भाऊ. गेल्या गेल्या आला टेडी भाऊ आमचा नमस्कार करायला. काय म्हणता टेडी भाऊ? तर आम्ही गेलो होतो वुमन्स डेच्या दिवशी. तर आमच्यासोबत मुलींना होती एकदम 50% ऑफ, डायरेक्ट कमी तिकीट. तर एकदम खुश झाले होते. मग काय अंदर गेलो. इथं बड्डेचं लागलं होतं. हे गरीब लोक का बड्डे था आज. हे तर असे करत होते की याचा बड्डे कधी केलाच नाही कोणा. पहिली तिकडे पाहिनं पाणी उडू राहिलं ना. गेल्याबरोबर पहिले गेलो स्विमिंग पूलमध्ये. हे वरून पडत होती बकेट, एकदम थंड पाणी होतं भाऊ. थोडासा तरी आयफोनचा फायदा झाला, ओला नाही झाला तर मजा आली थोडीशी. फोटो बिटो निघाले पाण्यातही. एकदम खुश. आल्याबरोबर ओलं झाल्यावर असा भासू राहिले जोऱ्या जोऱ्यात, काहीच माहीत नव्हतं काय होते म्हणून इथं. मग गेलो आम्ही इथून वेव पूलमध्ये. ह्या लहरा येत होत्या मोठ्या मोठ्या, त्याच्यात केला आम्ही खतरनाक डान्स. दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया, नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका दी एंड हो गया. मेरे इशारे पे तो दिन दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया. पूर्ण डान्स दाखवला तर तुम्ही लोक थकून जाल. मग डान्स झाला, आम्ही गेलो एकदम वॉटर राईड्समध्ये. तर हा देवलला चालला होता घसरगुंडीमध्ये, तर ह्या गेला झुप. त्याच्यानंतर पियुष पण चालला होता घसरगुंडीमध्ये. अशी येते तर अशी फाटत होती की झालेच नव्हता म्हणत. आम्ही याला जबरदस्ती पाठवलं. मग गेला भाऊ अंदर. बस राईड झाल्या. त्याच्यानंतर गेलो स्लाईडवर. स्लाईड तर इतक्या मोठ्या होते की पाहूनच भेव लागत होतं, तरी आम्ही घसरत गेलो एकमेकाला लाता मारू मारू. पाणी इतकं थंड होतं का बम थंडी लागेल, त्याच्यात वरून ऊन झोमे. अरे बापा काय सांगू तुम्हाला, मजाच मजा. आणि त्यात इकडे घसरगुंडीत लाता बसते एकमेकाच्या. ह्या घसरगुंडीत तर आम्ही फसलोच होतो सगळेजण. मग काय एकमेकाला लाता मारत मारत गेलो आम्ही सगळेजण समोर समोर. जातच नव्हते ना भाऊ, काय करन मग, लाता मारल्याशिवाय उपायच नव्हता कोणता. मग सगळ्या राईड झाल्यावर आता आम्ही मग करणार होतो आंघोळ. तर म्या म्हटलं इकडे बाथरूममध्ये आंघोळ केल्यापेक्षा बकेटच्या खालीच आंघोळ करून घेऊ ना. मग वाट पाहिली बकेट भरायची. मग भरली ना भाऊ बकेट, घे पाणी, झाली आंघोळ माई. सगळ्याला लागली होती जोरात भूक. मग काय गेलो आम्ही मस्त जेवायला. आमच्याजवळ होतं अनलिमिटेड जेवणचं कुपन. आणि मग गेलो मस्त जेवलो. जेवण तर असं खतरनाक होतं की पाहूनच पोट भरत होतं आमचं, पण तरी आम्ही जेवलो डब्बल. हे म्हणे वेवून मजा नाही आली, अजून जाऊ म्हणे डान्स करायला. मग डबल गेलो डान्स करायला. हे नाचो. आता धीर झालो यार, मग बधीर झालो यार, आणि तुझ्याच साठी बनवून मजनू माग आलो यार. आन उडतय बुंगट, पळतय झिंगट, रंगात आलं यार. झालंय झिंग 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 झिंगट, झिंग 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 झिंगट, झिंग 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 झिंगट. मग होता तिथं टेडी बिअरचा झुंबा डान्स. मग झुंबा डान्स पाहिला पहिले. मस्त 2-3 टेडी बिअर असे टाटा विटा करत होते आम्हाला. मग टेले बाय बाय केलं.
मग निघालो आम्ही मस्त डान्स करायला डबल. मग हे ताई म्हणे तुम्ही मले पाहून नाचा म्हणे. मग आम्ही त्याला पाहून असं त्याच्यासारखं नाचायचा प्रयत्न केला, पण आम्हाला काही जमलं नाही. मग हसत हसत निघालो बाहेर पूलच्या. झालं वॉटर पार्क करून आता आम्ही चाललो होतो अम्युजमेंट पार्ककडे. तर अम्युजमेंट पार्कमध्ये मग गेलो आणि चालू झालं आमचं राईडवर बसणं. सगळ्यात पहिले बसलो आहे एरोस्पेसवाल्या राईडमध्ये. हे विमान होतं, हे गोलगोली फिरे आणि स्वतः विमानही गोल फिरे. बम मजा काय विचारता. बसलो भाऊ हिंमत करून. चालू झाली मग आमची राईड. सुरुवातीला तर इतकी स्लो चालत होती, असं वाटलं काहीच नाही होत याच्यात. तर जो चालू झालं ना हिचं उलटं तिलटं फिरणं, अरे बाप रे बाप, अशी फाटे म्हटलं. बाकीच्या राईड जवळ मोबाईल काही आलो नव्हते, आता तुम्ही पाहून घ्या. राईड झाल्यावर संध्याकाळी होता मस्त नाश्ता, चहा, वडापाव, समोसा, जे पाहिजे होतं ते होतं. मग केला भाऊ आम्ही नाश्ता मस्त पोटभर. मग काय चालू होती प्लॅनिंग आता डायरेक्ट घरी जायचं म्हणून. मग काय खाल्लं आणि बसलो गाडीत. इतकं थकलो होतो की कोणी जागेवरून उठायला तयार नव्हतं, सगळे झोपतच गेले घरी. थोड्या वेळ बसलो, मग गाडीचं रस्ते पाहत बीत बसलो. मग इतकं थकलो की तहान लागली होती. मग काय मधात थांबलो आणि मस्त पहिलं उसाचा रस समृद्धी मार्गावर. सगळेजण म्हणे उसाचा रस पिऊ. मग हे दादा काढत होते आमच्यासाठी उसाचा ताजा ताजा रस एकदम. सगळेजण मग इथं वाट पाहत होते कधी येते कधी येते. मनोजला लागली होती भूक, तो म्हणे मी समोसा आणि ढोकळा खात होतो. ह्या खावराला होता मस्त ढोकळा आणि पियुषनं आणलं होतं खरबूज. मग डबल धिंगाणा सुरू. मग येता येता पाहिली मस्त फायनल मॅच. 10:30 वाजता पोचलो आम्ही सुखरूप घरी. चलो बाय.